सन्मान्य गिरीश म्हात्रे रायगड भूषण पुरस्कार प्राप्त एक उत्कृष्ट यूट्यूबर आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आपण पाहताय या स्पर्धेच्या निमित्तानं. ऑन स्क्रीन PTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. पुढचा बॉल, बॉलर तयार, यावेळेस फटका फसलाय, स्वतः गोलंदाज बॉल खाली येतोय तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल, पकडला जेल, फलंदाज बाद. प्रेम माननीय अरुणजी शिंदे साहेब यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं मी करतोय मोस्ट वेलकम, आगतम स्वागतम सुस्वागतम. खरं तर आलेल्या पाहुण्याचा यथोचित सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि हे पार पाडत असताना आपण पाहताय श्री बापूजी चषक 2025 अर्थातच सन्मान्य चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित भव्य दिव्य ही रजनी क्रिकेट स्पर्धा आपण पाहताय. खरं तर आजचा लॉर्ड्स लॉर्ड्स आहे. आपण आजच्या दिवसात संघ पाहाल, एका बाजूने पहिल्या सामन्यात आपण विचार केला तर भूमी 11 बोनकोडे त्यांना फाईट करत होता भालचंद्र स्पोर्ट नानकर संघ. त्या सामन्यामध्ये भूमी 11 बोनकोडे संघाने अगदी शेवटच्या षटकामध्ये तो सामना आपल्या बाजूने लावला आणि विजयाच्या छायेत ते गेले. तदनंतर दुसरी मॅच आपण पाहताय, ग्रीष्म 11 ACC वडू नवगर त्यांना फाईट करतायत शिवान्य स्पोर्ट्स भादवड. तदनंतर पहिल्या फेरीतली तिसरी लढत रायगड जिल्ह्यातील दादा संघ म्हणून ज्या संघाची ओळख आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी, तर त्यांना फाईट करेल जय मल्हार माहुलगाव संघ. तदनंतर पहिल्या फेरीतली चौथी लढत अन्विक अँड मीत 11 गोरसई B त्यांना फाईट करेल रातो के कातिल RCC पेटा संघ. होतोय पुन्हा एकदा विद्यमान सामन्याकडे. आपण पाहता एका बाजूने ग्रीष्म 11 ACC वडूनवगर विपक्ष शिवन्य स्पोर्ट्स भादवड. बॅटिंग करत असताना आतापर्यंत एकच धाव टीमच्या टोटल समोर जोडली गेल्या. पुढचा बॉल, बॉलर तयार, यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळलाय, फ्लाय स्लिपला चेंडू ट्रॅव्हल झाला, एक धाव तर पूर्ण झाली आहे, थ्रो झालाय, थ्रो केलाच नाहीये. तत्पूर्वी एक धाव मिळते आणि एकच्या मदतीने टीमची टोटल 2च्या घरात. तसेच उत्कृष्ट सिंगर हितेश कडू मॅन फ्रॉम सोनारी यांचंही शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहताय. मान्यवरांचं मी करतोय मोस्ट वेलकम, शब्द सुमनाने करतोय स्वागत. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने टीमची टोटल आपण पाहताय. बॅटिंग करत असताना शिवान्य स्पोर्ट्स भादवड संघाची 2च्या घरात आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. येस 3 चेंडूंचा खेळ संपला. पुढचा बॉल, यावेळेस शफल झाले होते. येस फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू धाडलाय सीमा पार, धावा मिळतील 4, पंचांचा इशारा, चौकार. येस थँक्यू डीजे. सबंध महाराष्ट्राची कुलस्वामिनी आगरी कोल्यांची आई माऊली एकविराईचे सुमधुर गीत आपण ऐकलं डीजे मॅडीच्या माध्यमातून. पुढचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल पाटील तयार. यावेळेस मात्र चांगला फटका, पुन्हा एकदा शफल होऊन मारलाय,
ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडूला धरलाय सीमा पार, धाव मिळताय 4, सलगचा दुसरा चौकार. बापूजी देवाला लागलाय जीवाला, चैत्र अमावस्येच्या या दिवसाला. बापूजी देवाला लागलाय जीवाला, चैत्र अमावस्येच्या या दिवसाला. टीमची टोटल या चौकारच्या मदतीनं 10च्या घरात 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट. तरी ब्लॅक स्क्रीनच्या इथे जे प्रेक्षक आहेत त्यांनी कृपया करून उठायचं विनंती असेल. मैदानाच्या बाजूला आणखी जागा आहे, तिथे सुद्धा तुम्ही बसू शकता. साईड स्क्रीन अर्थातच काळ्या पडद्याच्या इथे जे प्रेक्षक बसलेले आहेत, यस आमच्या विनंतीला मान द्यायचा आहे. खरं तर एक A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहताय चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी चषक 2025. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल तयार. यावेळेस मात्र शपोलवर मारण्याचा प्रयत्न, यावेळेस शरीराचा वेध घेणारा बॉल आलाय, डॉट बॉल. पंचांचा इशारा येतोय, षटकाची होतीये समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ग्रीष्म 11 ACC वडूनवगर शिवान्य स्पोर्ट्स भादवड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरात. पहिलं षटक संपले, 10 रन्स ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट गमावल्या. बॅटिंग करत असताना आपण पाहताय करेश म्हात्रे आणि त्याच्या समवेत मिलिंद म्हात्रे. खरं तर आज शेवटचा दिवस या स्पर्धेतला अंतिम दिवस, आणि या अंतिम दिवशी A गटातील संघ आपल्याला पाहायला मिळतील. सातत्याने टेनिस क्रिकेट गाजवणारे संघ. येस, सोनारी गावची A1 जोडी सन्मान्य साई आणि सिद्धू मान्यवरांचंही सुद्धा विशेष आगमन. खरं तर आमचे आयोजक प्रितेश पाटील साहेबांवर असलेलं त्यांचं प्रेम आहे, आणि तसेच अमेय पितले साहेबांवर असणारे प्रेम आहे. सातत्याने त्यांच्यावर जीव लावणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहता. तर पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने घेऊन चलतोय. पहिल्या षटक संपलंय, आता मात्र बॉलिंगचा एंड चेंज झालाय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. धीरज धुमाळे कशा प्रकारची गोलंदाजी या षटकामध्ये हाताळतोय. चला, टाइम दिला, अलर्ट केलेला, त्यामुळे विनंती करतो खेळाडूंना प्रत्येक बॉलवरती टीम मीटिंग नको, जास्त वेळ आपण खर्च करू नका. येस, नक्कीच सर, शेवटचा दिवस आहे या स्पर्धेतील. खरं तर उशीर झालाय सामन्यांना. आतापर्यंत दुसरा सामना चालू आहे. पहिल्या फेरीतील दुसरी लढत. एका बाजूने वडूनवगर त्यांना फाईट करतायत भादवड. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर धीरज धुमाळे तयार. पहिला बॉल सामना करेल मिलिंद म्हात्रे, त्याच्या समवेत करेशला पाहताय आपण. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल. प्रेशर क्रिएट करेल येणारा प्रत्येक डॉट बॉल. 5 षटकांची लढत आपण पाहताय. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकात हातात असताना गुड लेंथ वरचा बॉल, चांगला अधिकतम उसळी घेतलेला बॉल आपण पाहिला. डॉट बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती, परंतु आता मोठा फटका येईल का या पुढच्या चेंडूवर. बॅटिंग करत असताना भादवड संघासाठी मिलिंद म्हात्रेला आपण ऑन स्ट्राईक पाहताय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉलर तयार. यावेळेस लोवर फुल टॉस, त्यावर केलेलं आक्रमण. चेंडू चाललाय, परंतु डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण तिथं पाहताय. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तिथे. वडूनवगर संघाचा क्षेत्ररक्षक होता, सुयोग तिथे होता. अगदी सुंदर प्रकारे चेंडूला फील्ड केलं. आपल्या संघासाठी 2 धावा मात्र नक्की रोखल्यात, आणि 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 12 रन्स, 12 धावा ऑन स्कोर कार्ड. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आलेली आहे, परंतु आता येणाऱ्या काही षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी करेल भादवड संघ हे पाहायला मिळेल. तर बॉलिंग ट्रॅकवर धीरज धुमाळे आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर डॉट बॉल आला होता, परंतु दुसऱ्या बॉलवर 2 धावा. पुढचा बॉल, बॉलर तयार. यावेळेस मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरला फिल्डर आहे सुयोग तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जोपर्यंत चेंडूवर पोहोचला, चेंडूची उचल केली, चेंडूची फेकी केली. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या टोटल मध्ये आणि 1 धाव मिलिंदच्या खात्यामध्ये. टीमची टोटल जाऊन पोहोचले 13 रन्स, 13 धावा. ऑन स्ट्राईक आता पाहायला मिळेल जो गोलंदाज सलामीला आला होता, ज्याने मागच्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवर ज्याने 2 चौकार खेचले होते, तो करेश म्हात्रे आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळेल. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेत जोडले गेलेत सुदर्शन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा पनवेल, आणि तसेच समालोचन कक्षात आमचे गुरुवर्य रोशन पाटील सर, मॅन फ्रॉम तारा, आणि त्यांच्या समवेत संयम घरत, धाकटी जुई. पुढचा बॉल
यावेळेस मात्र वेगवान बॉल, अगदी नाकाला टिचवणारा बॉल आलाय, डॉट बॉल. वेगावर स्वार आहे धीरज धुमाळे. आतापर्यंत हा वेग त्याचा या षटकामध्ये आपण पाहिला नव्हता, परंतु या चेंडूवर पाहायला मिळाला. फलंदाजाची बॅट जोपर्यंत चेंडूवर आली तत्पूर्वी चेंडू जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. काय षटक हात होते, फक्त 3च धावा खर्च केल्यात. अजूनही 2 चेंडू या षटकातील बाकी आहेत. पुढचा बॉल ओव्हर फुल टॉस अलॉंग द कार्पेट, समोरच्या दिशेने लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर झाले, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. थ्रो चांगला होता परंतु बॉलरचं कलेक्शन प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये तिथे. 1+1 जणू काय या मोठी जुईच्या मैदानामध्ये धावांचा सेल लागलाय की काय. एकावर एक फ्री दिले जाते. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. 15 रन्स 15 धावा ऑन स्कोर कार्ड. बॅटिंग ट्रॅकवर आपण पाहताय करेश मात्रे. मागचा चेंडू डॉट बॉल खेळला होता परंतु यावेळेस चांगला समाचार आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना. शिवान्या स्पोर्ट्स भादवड संघाला आपण पाहताय. या षटकातील पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल आपण पाहताय. धीरज धुमाळेचा बॉलिंग ट्रॅकवर तयार. यावेळेस मात्र शफल झाला होता, फक्त दिशा दिल्या. ताकदीवर युक्ती कशा प्रकारे श्रेष्ठ असते हे सातत्याने दाखवत असताना करेश मात्रे 1च धावावर समाधान मानावं लागेल. डीपला प्रोटेक्शन होतं तिथे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू फील्ड झाला. तत्पूर्वी 1 धाव टीमच्या टोटलमध्ये आणि 1च्या मदतीनं पंचांचा इशारा येतो. षटकाला होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना भादवड संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 रन्स 8.00च्या सरासरीनं 16 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहता. संकटकाळी धावून येते भक्तांचा तो कैवारी. 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 माझा बापूजी रे, माझा बापूजी रे, माझा बापू. येस नक्कीच नेक्स्ट मॅच सुद्धा साखळी पद्धतीने खेळवली जाईल. पहिल्या मॅच मधला विनर संघ अर्थातच बोनकोडे 11 बोनकोडे संघ तर त्यांना फाईट करेल या सामन्यातील विनर. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक घेऊन उज्ज्वल पाटील तयार. वडू नवगर संघाची द्रुतगती गोलंदाजी. याच दरम्यान घरत एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय भूपेंद्र शेठ घरत साहेब आणि नागाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. त्याबद्दल घरत साहेब भूपेंद्र शेठ घरत साहेबांचा आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. येस नक्कीच मान्यवरांचं मनपूर्वक आभार. तत्पूर्वी इथे मात्र विकेट आलाय मैदानामध्ये. 1 धाव तर झाली होती, दुसऱ्याची संधी निर्माण झाली होती. 2 धावचा प्रयत्न असताना फलंदाज करेश मात्रे बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का बसलाय बॅटिंग करत असताना शिवान्या स्पोर्ट्स भादवड संघाला. फलंदाज मैदानाकडे दाखल झालाय. इन ॲट नंबर 4 नौका फलंदाज बाला तरे ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल. याच्या आधीच्या बॉलचा अगदी विचार केला तर स्वीपर कव्हरच्या दिशेने टेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 तर पूर्ण झाली होती, मात्र दुसरीचा प्रयत्न करत असताना यशस्वीरित्या धाव पूर्ण झाली नाही आणि त्याला धक्का सोसावा लागला. बॅटिंग करत असताना भादवड संघाला करेश मात्रे पवेल यांच्या दिशेने परत आलाय. नवीन फलंदाज बाला तरे कशा प्रकारची कामगिरी करेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल पाटील चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. पुढचा बॉल बॉलर तयार. उज्ज्वल या षटकातील दुसरा बॉल फेस करण्यासाठी. हल तरी मी जय मल्हार माहुलगाव संघाला विनंती करतोय, आपण जर आला असेल तर त्वरित रिपोर्टिंग करायचं आहे.
येस डॉट बॉल आलाय मैदानामध्ये. आपण पाहताय चालू सामना भादवड विपक्ष वडू नवगर. उज्ज्वल पाटील बॉलिंग ट्रॅकवर. नवीन फलंदाज बाला तरे ऑन स्ट्राईक पाहताय. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट न तयार होईल. फार एंड कडून गोलंदाजी करत असताना उज्ज्वलला पाहताय. उज्ज्वलचा पुढचा बॉल. यावेळेस मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला होता. तिथे मात्र येस डॉट बॉल आला. खरं तर अविनाश ठाकूर आपल्या कॉमेंट्रीसाठी तुम्हाला पारितोषिक आहे 100 रुपयाचं आमच्या खरं प्रेक्षकांकडून. त्यांचे मनापासून मी ते आभार व्यक्त करतो. रुद्रांश महेश ठाकूर यांच्या मध्येने पारितोषिक आलं. धन्यवाद. यस त्यांचंही करतोय मी या स्पर्धेच्या निमित्तानं. मोस्ट वेलकम आणि खरंच धन्यवाद या बक्षिसासाठी. पुन्हा एकदा घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. आपण पाहताय बॉलिंग ट्रॅकवर उज्ज्वल पुन्हा एकदा तयार होईल. यावेळेस सामना करेल बाला तरे. पुढचा बॉल लोवर फुल टॉस. आक्रमण करण्याची संधी होती. अलंग कार्पेट चेंडूला धाडले काऊ कॉर्नरच्या दिशेने. तिथे एक धाव झाल्या. दुसरीचा प्रयत्न. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन. अपील पाहायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त पाहायला मिळाला आणि आत्मविश्वास कमी. 2 धावा यशस्वीरित्या चित्त्याच्या चपळाईने आणि हरणाच्या वेगानं पाहायला मिळाल्या. टीमची टोटल 19 रन्स, 19 धावा ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत विचार केला तर 2.4 षटकांचा खेळ संपतोय. टीमची टोटल 19 रन्स, 16 चेंडूंचा खेळ संपला. 19 धावा ऑन स्कोर कार्ड धावफलकावर जोडल्या गेल्यात. खरं तर लो स्कोरिंग सामना पाहताय पहिल्या सत्रामध्ये. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं बोनकोडे संघानं 50 धावांचा पाठलाग करत असताना शेवटच्या षटकामध्ये तो सामना जिंकला होता. त्यामुळे इथं 50+ धावसंख्या उभारावी लागेल. पुढचा बॉल. बॉलर तयार. सामना करेल यावेळेस पुन्हा एकदा बाला तरे. यावेळेस मात्र आडव्या बॅटनं क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू शॉर्ट कव्हरला फील्ड होते. फक्त एकच धाव मिळेल आणि एकापेक्षा अधिकचं काही नाहीये. तर या दरम्यान लायन ग्रुपचे खजिनदार आदरणीय प्रतीक्षक मस्कर यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांना विनंती असेल आपण सन्मानपूर्वक आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. सन्माननीय विशालजी पाटील बोरले या मान्यवरांचं आगमन. मी सन्माननीय पाहुण्यांना विनंती करतो आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं. आपलं स्वागत या स्पर्धेच्या वतीने. इथे मात्र अजून एक डॉट बॉल पाहायला मिळेल आणि डॉट बॉलच्या मदतीनं तिसऱ्या षटकाची होते समाप्ती. उज्ज्वल पाटीलच्या षटकाचा विचार केला तर पहिला बॉल 1 रन प्लस रनआउट. तदनंतर सलगचे 2 डॉट बॉल, मग डबल, मग एक सिंगल आणि शेवटचा बॉल डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष जय मल्हार माहुलगाव या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या पहिल्या सत्रानंतर टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या मॅचचा. तेजस म्हात्रे मास्टर माइंड कॅप्टन. तर एका बाजूला मंगेशजी बैती, कल्पेश माहुलकर कडक. आपण आला असेल तर या मंचावरती आपलं स्वागत. आणि त्याच वेळेला दी प्राऊड ऑफ भिवंडी मिस्टर भावेश पवार यांनाही विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. हॅलो. धन्यवाद निखिलजी भोपी, प्रशांत दादा भोपी. आपलं मनापासून आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. श्री करिअर अकॅडमीचे प्रोप्रायटर बघा ऑनस्क्रीन आमचे सर्व प्रेक्षक. आज तुडुंब गर्दी आहे मैदानाच्या होतीभोवती. हे प्रेक्षक राजा आपण त्यांना पाहता. एखाद्या प्रत्येक स्पर्धेचा केंद्रबिंदू कोण असतो तर प्रेक्षक. कारण जितकी जास्त गर्दी तेवढी जास्त प्रसिद्धी स्पर्धेला. आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या रात्रीपासून शेवटच्या रात्रीपर्यंत मोठ्या संख्येने प्रेक्षकांचा आपण प्रतिसाद पाहिला. त्यांच्या मनापासून पुन्हा एकदा मी इथे आभार व्यक्त करतो. हेच कारण असं म्हणतात ना की प्रेक्षकांशिवाय क्रिकेट अपूर्ण आहे. आणि हीच प्रेक्षकांची गर्दी, प्रेक्षकांची मांदियाळी आपण पाहताय या शेवटच्या दिवसामध्ये, शेवटच्या रजनीमध्ये. A1 क्वालिटीचं आयोजन आपण पाहताय. चला स्पीडअप करायचंय सर्व संघांना आणि खेळाडूंना विनंती असेल आणि पंचांना सुद्धा विनंती असेल की आपण अधिकतम टीम मीटिंग घेऊन द्यायची नाहीये. 4थ्या षटकाला होतीये सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर पाहायला मिळेल घनश्याम पाटील.
यस, रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. घनश्याम पाटीलला पाहताय आपण वैयक्तिक पहिलं षटक घेऊन तर टीम साठी चौथं षटक घेऊन घनश्याम राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल यावेळेस मिलिंद म्हात्रे. बालातरेला ऑन स्ट्राईक पाहताय आपण. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल कमी गतीनं खोलवर टप्प्याचा बॉल टाकला होता. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक फंबल झाला. या काळोख्या रातीमध्ये अगदी त्याला चेंडू दिसेन असा झाला की काय. त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू चांगला फील्ड करण्याचा प्रयत्न मात्र थोडासा फंबल झाला. तत्पूर्वी एक आणि एकापेक्षा अधिकची दुसरी मिळाली आणि 2च्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. यस, टीमची टोटल 22. 22 धावा ऑन स्कोर कार्ड आपण पाहताय. 22ला 2 ही स्थिती बॅटिंग करत असताना भादवड संघाची. एक सुंदर असं आयोजन आपण पाहताय. खरं तर स्पर्धेतील खास आकर्षण अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आपण पाहताय. खरं तर कोण आपल्या स्वप्नातील ही ड्रीम बाईक मिळवून जाईल हे येणाऱ्या आजच्या रजनीमध्ये तुम्हाला कळेल. पुढचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होईल. घनश्याम पाटील सामना करेल बालातरे. पहिल्या चेंडूवर अगदी 2 धावा मिळवल्या होत्या. पुढचा बॉल साठी बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर तयार झालाय. चला खेळाडूंना विनंती करतोय स्पीडअप करायचं आहे. अजून बरेचसे सामने बाकी आहेत. लोवर फुल टॉस त्यावर केलेला आक्रमण घणाघाती प्रहार चेंडूला दाडलाय सीमा पार. धावा मिळतायत 6. आलाय षटकार. फेअर डिलिव्हरी. यस, अगदी वेस्ट साईडच्या खाली चेंडू पाहायला मिळाला. आपण तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत निरंजन सर होते. त्यांच्या माध्यमातून यशस्वी निर्णय. तर याच दरम्यान लायन ग्रुपचे खजिनदार आदरणीय प्रतीकदादा मस्कर यांच्या ठिकाणी आगमन आपण होताना पाहत आहे. त्यांना विनंती असा पण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं कार्यक्रमाचे आमचे मान्यवर. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल पकडलाय झेल. संपवलाय फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे आता धावसंख्येचा मेळ. काय चाललाय हा भादवड संघाचा खेळ. फलंदाज बाद बॅक टू द डगआउट. धन्यवाद. तर याच दरम्यान आमचे परेश भाऊ ज्यांच्या वतीने आम्हाला खरं तर इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करण्यात आली या स्पर्धेला आणि खरं तर ते स्वतः प्रोप्रायटर आहेत इंटरनेट केबलचे. तर त्यांचं मनापासून मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. ज्यांच्या वतीने आम्हाला इंटरनेट सेवा प्रोव्हाइड करण्यात आली आपलं मनापासून आभार. नीरजदादा पाटील उपसरपंच यांचं या ठिकाणी आगमन. त्यांचंही सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने. धन्यवाद. यस, नवीन फलंदाज मैदानाकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. बालातरेची जागा घेण्यासाठी मुकेश दाखल झालाय. बालातरेने एक षटकार खेचला होता. पुढचा बॉल सुद्धा चांगला चेंडू होता. गुडलेन स्पॉटवरचा अगदी 6-7 मीटरच्या दायऱ्यामध्ये पडलेला बॉल. त्याला आडव्या बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादात फलंदाजाचा फटका फसला. तो फटका क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला आणि विकेट गमावला. तर याच दरम्यान आपण पाहता लायन ग्रुपचे खजिनदार आदरणीय प्रतीकदादा मस्कर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित होताना पाहताय. मनापासून आपलं स्वागत. आमचे कदर समाधान पाटील
जग्गाबाई सांगडे त्यांच्या ठिकाणी आगमन. सर्व मित्रपरिवार सर्वांचं मी पुन्हा एकदा करतो सहर्ष स्वागत. विशालदादा पाटील यांचा पण या ठिकाणी आगमन होताना पाहता संपूर्ण तरुण तडफदार युवा वर्ग या मंचावरती आपलं मनापासून स्वागत. चंद्रशेखर ठाकूर मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मंडळ कोपरोली आयोजित श्री बापूजी देव चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर मॅच देखील चालू राहील आणि एका बाजूला आम्ही सन्मान देखील घेत आहोत. यावेळेला आपण जॅक करायचा होता बॉलला, परंतु ब्लाइंड स्ट्रोक, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, शरीराचा भेद घेणारा बॉल. तर सन्मान केला जाईल या ठिकाणी आदरणीय प्रशांतदा कडू. काय तर उत्तम मॅनेजमेंट आणि नेहमी जेव्हा सोनारीमध्ये स्पर्धा भरते तेव्हा त्या स्पर्धेचं आयोजन, ज्या आयोजनामध्ये मोठा हातखंडा ज्यांचा राहिला आहे ते आदरणीय प्रशांतदा कडू यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. दादा, या विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपला केला जाईल. आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. प्रशांतदा कडू यांना सन्मानित केलं जाईल. वेलकम, आपलं स्वागत. पुन्हा एकदा आपण पाहिला भरधाव वेगाने टाकला बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. तर प्रशांतजी कडू यांचा सन्मान आदरणीय चंद्रशेखर ठाकूर, त्याचवेळेला प्रितेशजी पाटील, अमयजी पितळे यांच्या उपस्थितीमध्ये आपण होताना पाहत आहे. धन्यवाद. येस, डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या मदतीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 7.50च्या सरासरीनं 30च्या घरात. अब तक 30. आता येणाऱ्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. चला, बामण डोंगरे आणि माहुळगाव टीमचे कॅप्टन तेजस म्हात्रे आणि माहुळगावचे देखील कॅप्टन आहेत. यस, एका ओव्हरनंतर आपण टॉसकडे बघूया. मास्टर माइंड तेजस म्हात्रे आणि एका बाजूला मुंबई विभागातला संघ माहुळगाव, जय मल्हार माहुळगाव. या दोन टीममध्ये तिसरा सामना पाहायला मिळेल. विद्यमान सामना या ठिकाणी पाहता शिवन्या स्पोर्ट्स भातबड विपक्ष ग्रीष्मा 11 ACC वडनगर. या शेवटच्या षटकाला होती सुरुवात. आतापर्यंत धावसंख्यावर स्कोर कार्ड आपण 30 पाहिल्या. तर सन्मान आम्ही घेत आहोत या ठिकाणी मान्यवरांचा. सन्मान्य प्रशांतदा कडू यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. लास्ट ओव्हरमध्ये पहिला बॉल थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, पंचांनी वाईड बॉलचा इशारा घोषित केला, त्यामुळे अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. भातवड संघाच्या खात्यामध्ये रन ऍड होईल. तर प्रशांतजी कडू यांना विनंती असेल आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. मनीषजी कडू यांना इथे सन्मानित केलं जाईल. आदरणीय मनीषजी कडू साहेब, आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. हितेशजी कडू, अक्षय कडू ऑन साइडला हापम जॅक शॉटम पूल करताना बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. पॉवरफुल, डिलाइटफुल आणि वंडरफुल पूलचा फटका, षटकार, मच निडेड सिक्सर. 37 रन ऑन द राईज. थोडासा बॉल उसरी घेत होता. तर हितेशजी कडू, अक्षय कडू आणि त्याच वेळेला आपण पाहता या ठिकाणी मनीषजी कडू यांचा इथे सन्मान होईल. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. चला, बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॉल द्या. नेक्स्ट मॅच बामण डोंगरे आणि माहुळगाव या दोन टीममध्ये पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन अवेलेबल आहेत. पहिल्या सत्रानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. तर सन्मान इथे होतो या ठिकाणी मनीषजी कडू, हितेश कडू, अक्षय कडू, सोनारीचे आमचे मान्यवर, त्यांचा सन्मान या ठिकाणी घेतला जातोय. त्यानंतर A1 जोडी साई सिद्धू यांनाही सन्मान केला जाईल. हितेश दादा कडू यांचा आपण सन्मान घेऊया सर्वात अगोदर. त्यांना इथे सन्मानित केलं जाईल. हितेश दादा कडू, त्यांचा सन्मान इथे होतोय. अक्षय कडू यांनाही सन्मानित केलं जाईल. चला, अक्षय कडू आपलाही सन्मान स्वीकारा. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर, हलकीशी कडा घेत बॉल शॉर्ट फाईन लेगला चाललाय. सॉफ्ट डिसमिसल, खेळाडू बाद, चांगला झेल टिपला त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगला 30 सर्कलच्या आतमध्ये. A1 जोडी साई सिद्धू यांचा इथे सन्मान केला जाईल. चला, दोघे या. A1 जोडी साई आणि सिद्धू यांचा इथे सन्मान केला जाईल.
हितेश प्रितेश पाटील आणि त्याच वेळेला खरं तर आपण पाहताय आमच्या चंद्रशेखर ठाकूर आणि हितेश दादा कडू तुमचा देखील मनापासून आभार. चला एवन जोडी चला दोघेही चला त्यांचा आपण सन्मान करूया. साई आणि सिद्धू या दोघांचा सन्मान होतोय मंचावरती. एवन जोडी त्यांचा आपण सन्मान घेत आहोत आणि त्याच वेळेला आदरणीय मयूर पाटील यांनाही ते सन्मान केलं जाईल. तर धावसंख्या धावफलकावरती 37 बादवड टीमच्या खात्यामध्ये 37 धावा आहेत. मयूर पाटील यांनाही ते सन्मान केलं जाईल. धन्यवाद. ओव्हर टू युअर कॉमेंट्री बॉक्स. यस टीमची टोटल जाऊन पोहोचले 37. 37च्या घरात एक षटकार आला होता परंतु तदनंतर मात्र विकेट गमवावा लागला. आता या षटकातील उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी असतील. पुढचा बॉल यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. पंच दंडित करत असताना आम्हाला कळवत आहेत आला व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची टोटल 38च्या घरात 38 धावा ऑन स्कोर कार्ड. शेवटचं षटक प्रगतीपथावर बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय. केतन पाटीलला तर त्याला सामना करताना समोरच्या दिशेने मुकेश मते आणि त्याच्या समवेत उमेश नाईकला पाहताय आपण. ऑन स्क्रीन ही स्पर्धा आपण पाहायला गेलं तर पीटीसीच्या माध्यमातून लाईव्ह पाहिली जाते. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड स्लॉट मध्ये आला बॉल पाठवला लॉंग ऑनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग 6 धाबा षटकार. आणि याच दरम्यान आपण सन्मान घेत आहोत उपसरपंच नीरज पाटील यांचा इथे सन्मान केला जाईल. कोपरोली ग्रामपंचायतचे करदार तरुण तरफदार उपसरपंच नीरज दादा लहू पाटील यांचा इथे सन्मान केला जातोय. आपण आमचा सन्मान स्वीकार करावा. धावसंख्येमध्ये आता बदल. धावसंख्या वृद्धिंगत झाली. जवळजवळ धाबा आपण पाहिल्या स्कोर कार्ड मध्ये 45. अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे. डेथ ओव्हर मध्ये वन्स अगेन वन मोर अनादर वन. आणखीन एक धमाका लगातार दुसरा षटकार होतो आणि 51 धावा धाव फलकावरती आल्या. ॲडव्होकेट अविनाश दादा ठाकूर यांचा सन्मान केला जाईल. ॲडव्होकेट अविनाशी ठाकूर यांना मी ते सन्मानित करत आहोत. चांगली बॅटिंग शेवटच्या ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये मात्र आक्रमक भूमिका साकारली फलंदाजाने. 51 धावा आल्या. ॲडव्होकेट अविनाश दादा ठाकूर यांचा इथे सन्मान केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक रन मात्र ऍड होईल. धावसंख्येमध्ये 52 मध्ये पोहोचला. बादवड संघ सुरुवात थोडीशी खराब झाली त्यानंतर शेवटच्या ओव्हरमध्ये पुनरागमन या संघाने केलंय. 50 वर स्कोर कार्ड आपण पाहताय 52. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 22 धावा आल्या 4 चेंडूंवर. अजूनही 2 बॉल बाकी. केतन पाटीलवर आक्रमण बरसवलंय बॅटिंग करत असताना भातवड संघानं. पुढचा बॉल एक धाव तर झाले. दुसरीचा प्रयत्न होतोय की काय. दुसरा फलंदाज सुटलाय. पंचांकडे पाहिलं जाईल. पंच कळवतील ही फक्त एकच धाव असेल. 1च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 53-53च्या घरात. आतापर्यंत अर्धशतक झालं होतं. मी म्हटलं होतं की 50+ ही धावा नक्कीच फायटिंग टोटल राहील बॅटिंग करत असताना भातवड संघासाठी. त्यांच्याकडे सुद्धा एक नामवंत गोलंदाजीचा भरणा पाहायला मिळतोय आपल्याला. सातत्यानं भिवंडी तालुक्यामध्ये हे संघ खेळताना आपल्याला दिसतात. एका बाजूने वडू नवगर तर दुसऱ्या बाजूने टीम भातवड. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल घेऊन केतन पाटील तयार. आतापर्यंत या षटकामध्ये 23 धावा खर्च केल्यात. येणाऱ्या 1 बॉलवर शेवट गोड करणारा एखादा विकेट येईल का. आखूड टप्प्याचा बॉल होता. पंचांकडे पाहिलं जाते. पंच आम्हाला कळवतात अतिरिक्त उसळी घेणारा बॉल व्हाईट बॉल. व्हाईटच्या बॉलच्या मदतीनं टीमची टोटल 54-54च्या घरात जाऊन पोहोचल्या. आता शेवटच्या बॉलवर एखादा मोठा ब्लास्ट होईल का. बॅटिंग करत असताना आपण पाहताय उमेश नाईक त्याचा पहिला बॉल त्याचा फेस करत असताना. शेवटचा बॉल फटका फसलाय. शॉर्ट फाईन निघला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय. झेल संपवलाय. उमेशचा खेळ पहिल्या पारीचा अंत होतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या. बॅटिंग करत असताना शिवन्य स्पोर्ट्स भातवड 54. आता येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 55ची गरज. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. प्रतीक दादा मस्कर आपण या खरं लायन ग्रुपचे खजिनदार त्याच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष जय मल्हार माहुळगाव. प्रतीक दादा मस्कर आणि विशाल दादा पाटील या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल.
तर टॉस केला जाईल. प्रतिकदादा मस्कर आणि विशालदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही टॉस घेत आहोत. लायन ग्रुपचे खजिनदार कॅप्टन तेजस म्हात्रे आणि कॅप्टन महेश मांडवकर. यस महेश, 2 कॅप्टन असतील. या विशालदादा आणि प्रतिकदादा आपण या आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. चला महेश मांडवकर कॉल करतील टॉसचा. हेड कॉल अँड इट्स अ टेल. यस, मान्यवरांचा आभार आपण करूया आणि लगेचच तेजस यांच्याकडे आपण जाणार आहोत. तेजस दादा, खरं टॉस जिंकला, निर्णय काय असेल? फिल्डिंग करू. समोर माहुळगाव संघ आपण नेहमी खेळताय, काय रणनीती राहिली या मॅचमध्ये? रणनीती वगैरे नाही आहे, आउटफील्ड पण फास्ट आहे. 45 ते 50 आत रोखायचा नक्कीच प्रयत्न करू. रायगडमधला एकमेव संघ जो सतत बिझी असतो, बामणडोंगरी, कसं मॅनेज करता या सर्व गोष्टी? मॅनेजने बोरं खूप थकली आहेत ऑलरेडी. आज आम्ही येत नव्हतो, पण प्रितेशचा फोन आला का दादा वरच्या 4ही टीमनी धोका दिला असं तसं. त्याच्यामुळे बोलू ठीक आहे. पोरनं पण रिक्वेस्ट केली का चला बरं एखाद्या आयोजकाला फसवणं चुकीचं वाटतं, त्यामुळे बरं जाऊया आपण, बघूया पाहिजे तर खेळायला तर लागेलच. दुसरी टीम पाठवणार, अरेंज करणार. ऑलरेडी खूप लेट केलं. ज्या टीम कॅन्सल होतं त्यांनी जर असं 1 दिवस अगोदर 2 दिवस आधी सांगून किंवा त्याच्या जागी तुम्ही दुसरी टीम तरी पाठवून द्या, जेणेकरून आयोजकाला त्रास नको व्हायला का तुम्ही इकडून तिकडून अरेंज करणं खूप म्हणजे ते आयोजक पाहुणे सांभाळतील का तुमच्या टीम बघत बसतील. त्यामुळे ज्या टीम खेळत असतील जर त्या कॅन्सल होत असतील ना तर त्यांनीच दुसरी टीम पाठवायची नक्कीच. म्हणजे तुम्ही दुसरी टीम अरेंज करून द्यायला पाहिजे. अगदी योग्य म्हणणं आहे तुमचं. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? पहिलं पर्व आहे, नक्की चांगलं आहे, वाटत नाही पहिला प्रभाव. प्रितेशने खूप मेहनत केली. जवळजवळ 2 महिने अगोदरपासून त्याचा टीम गोळा करणं चालू आहे. कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये होता, अमय होता, कॉन्टॅक्टमध्ये होते. टीम्स वगैरे सगळ्या व्यवस्थित झाल्या. परंतु ज्या मोठमोठ्या टीम जसं तुम्ही बोलता ए गट व्हायला खूप मुश्किल होतं. पण जर जे पॅकर्स असतात त्यांनाच बाहेरच्या टीम लागतात. तुम्ही जर सर्व टीम एकत्र चिठ्ठ्या उडवा, कोण पण कोणाची खेळू दे, मग अशी वेळ येणार नाही आहे. जबरदस्त खरं निर्णय तुमचा फिल्डिंग. येस, बेस्ट ऑफ लक. खूप चांगलं मोटिवेशन दिलं त्यांनी. महेश, तुमच्या वाट्याला बॅटिंग किती धावा बनवाल तुम्ही? आम्ही 50 ते 55 करण्याचा प्रयत्न करू. पहिला आज टीममध्ये फुल स्क्वॉड आहे की एखादा खेळाडू नाही आहे? मंगेश वैद्य नाहीत, हर्षद माहुलकर नाहीत. येस, मंगेशची चर्चा होती, आज ते नाही आहेत, त्यामुळे कसं राहील टीमचा बॅलन्स? आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू आणि जेवढं आमच्याकडून होईल तेवढं आम्ही करू. रायगडमध्ये आपण अनेक वेळा सहभागी होत आहे, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? खूप सुंदर आहे. इकडचं आयोजन खूप छान असतं आणि इथं पब्लिक वगैरे फुल बघण्यासाठी येतं, त्यामुळे मजा येते खेळायला. येस, बेस्ट ऑफ लक. माहुळगावचे कॅप्टन, तुम्हाला शुभेच्छा असेल पुढच्या मॅचसाठी. धन्यवाद. टॉस जिंकला बामणडोंगरी संघाने, प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. पुढच्या मॅचमध्ये जय मल्हार माहुळगाव टीमला. धन्यवाद. सन्मान केला जाईल या ठिकाणी लायन ग्रुप चिंचवण. चला प्रतीकदादा, संपूर्ण टीम घेऊन या आपण. लायन ग्रुप चिंचवण यांचा आपण इथं सन्मान घेऊया. समाजामध्ये तर आणि त्यांच्या बरोबरने वाडा ग्रुप बोरले. चला दोन्ही ग्रुपला आता इथे इन्व्हाइट करूया. लायन ग्रुप चिंचवण आणि वाडा ग्रुप बोरले दोन्ही ग्रुप आमचे प्रतीकदादा आणि त्यांच्या बरोबर आमचे विशालदादा यांचा संपूर्ण ग्रुप आहे, मित्र परिवार. त्यांच्या ग्रुपचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. जग्गाभाई, चला या आपण. सर्व आमचे सर्व युवक असतील, समाधान तुम्ही देखील जॉईन व्हा. सर्वांनी आपण एकत्र हा सन्मान घेऊया. अमय पितळे, आमचे चंद्रशेखर ठाकूर साहेब, प्रितेशजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान इथे केला जातोय. तरुणांचा भरणा असणारा हा ग्रुप आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर सन्मान केला तो या ठिकाणी लायन ग्रुप चिंचवण आणि वाडा ग्रुप बोरले. आदरणीय विशालदादा असतील, प्रतीकभाई यांचा आम्ही सन्मान करत आहोत, त्यांच्यासमोर मित्र परिवाराचा. धन्यवाद. आपण मॅचकडे जाऊया. पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. उरण तालुक्यातील आणखीन एक नामांकित समालोचक आमचे मित्र संयम घरत धाकटीजुई यांच्याकडे आपण जाणार आहोत सेकंड इनिंगमध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच रोशनजी पाटील सर आणि धन्यवाद अविनाश ठाकूर. लायन ग्रुप चिंचवण आणि वाडा ग्रुप बोरले, प्रतीकभाई मस्कर, विशालजी पाटील आणि संपूर्ण त्यांचा मित्र परिवार तुम्ही ऑन द स्क्रीन पाहताय.
हे प्रेम आहे सातत्यानं प्रितेश दादा त्यांच्या संपूर्ण टीम वरती आणि आपण सारे उपस्थित राहिलात या स्पर्धेची शोभा आणखीन द्विगुणित केलीत त्याबद्दल आपला विशेष हार्दिक आभार. जाऊया मॅच कडे. 55चा आय थिंक टार्गेट आहे. येणाऱ्या 5 षटकांमध्ये मॅच आपण अनुभवत आहे. ग्रीष्मा 11 ACC वडूनवघर आणि त्यांच्या विरोधात फाईट करतो शिवन्या स्पोर्ट्स भादवड. आजच्या रात्रीतील दुसरा मोठा सामना आणि याच्यानंतर पुढची मॅच आहे जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार माहुलगाव. हा पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे प्रति ओव्हर 11च्या सरासरीनं 55 बनवायचे आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगला संघर्ष तुम्ही पाहू शकाल. 55 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे बॅट्समन आलेत. केतन पाटील आणि त्याच्या सोबतीला घनश्याम हे सलामीचे 2 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन करेश म्हात्रे करूया सर्वांचं मनापासून स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. टेनिस क्रिकेटची बहुचर्चित असणारी स्पर्धा आजच्या रात्रीमध्ये आपण अनुभवतोय. प्रचंड मोठी प्रेक्षकांची गर्दी आणि या प्रेक्षकांनी दिले या स्पर्धेला प्रचंड प्रेम आणि ही स्पर्धा आपण पाहू शकताय. आजची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमधील मॅच क्रमांक 2 जिथे 55चा पाठलाग करायचा तो म्हणजे वडूनवघर टीमला. गेम इज ऑन. करूया दुसऱ्या डावाला सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करीम तैनात झालाय. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न मागे चाललाय. बॉल थोडीशी मिसफील्ड झाली त्याचाच फायदा उचलला दोन्ही खेळाडूंनी. केतन पाटीलच्या अकाउंटवरती एक सिंगल. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. 55चा पाठलाग सुरू आहे. असं म्हणतात की आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी. मागे वळून तुम्ही पाहू नका. येईल तारावय कोणी वाट कुणाची पाहू नका. हे सारं जग जिंकायचं. हार कधी मानू नका. यश तुमच्या जवळच असतं. जिंकल्याशिवाय थांबू नका. कोण जिंकेल ही बहुमूल्य मॅच. इथे 55चा पाठलाग करायचा. बॅटिंग करणाऱ्या टीम वडूनवघर टीमला मागे चाललाय बॉल. बॅटची इनर एज. पहिला मोठा धक्का. फलंदाज होतील झेलबाद. आदरणीय सन्माननीय महेंद्र बुधाजी ठाकूर साहेबांचं मंचावरती आगमन झालं. माजी जिल्हा परिषद सदस्य ज्यांचा तुम्ही आमच्या समोर स्क्रीन समोर बॅनर पाहू शकता. या स्पर्धेचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे मुख्य सूत्रधार साहेबांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि दुसऱ्या बॉलवरती क्विक रिॲक्शन देत असताना गोलंदाजानं केलंय बॅट्समनला झेलबाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल चौगुले हा खेळाडू मैदानामध्ये आला. 3ऱ्या क्रमांकाचा बॅट्समन राहुल चौगुले याला आपण पाहू शकता. डावाला सावरावं लागेल. 1 डाऊनचं स्थान क्रिकेटमध्ये फार महत्वाचं आहे कारण पहिली विकेट स्वस्तामध्ये मिळाली. आता इथून दबाव वाढवतील का गोलंदाज. राईट अंबावर द विकेटचा पुढचा बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळायचा होता बॉल. बॅट अँड बॉलचा संपर्क घडला नाहीये. आणखीन एक बॉल डॉट. चांगली गोलंदाजी हाताळतात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अडचणी वाढवण्याचा प्रयत्न. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवले. 3 बॉलमध्ये फक्त एक सिंगल देत एक बहुमूल्य विकेट्स देखील पटकावले गोलंदाजानं. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून धाडलाय. मिड ऑनचा खेळाडू लॉंग ऑनच्या रिझन पर्यंत धावत सुटलाय परंतु बॉल चाललाय सीमा पार. पहिला खणखणीत चौकार. पाहायला मिळते आणि आज शेवटची रात्र आहे. 3 रात्रीमध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि शेवटच्या रात्रीमध्ये ही स्पर्धा पाहू शकता तुम्ही. स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मागे चाललाय बॉल. विकेट कीपरनं कॅच पकडलाय. अपील जरूर केले परंतु डेफिनेटली घडलंय काय इथे. सर्व खेळाडू एकवटलेत. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहत आहेत. डिस्कस करतील अंपायर्स आणि तदनंतर योग्य तो निर्णय हा तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. ग्रीष्मा 11 ACC वडूनवघर संघ बॅटिंग करतोय आणि शिवन्या स्पोर्ट्स भादवड थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स कडे मागणी केली. टीव्ही अंपायर्स चला 3रे पंच लवकरात लवकर या आणि योग्य तो निर्णय हा खेळाडूंपर्यंत दिला जाणारा. नीरज राणावत सर आमचे 3रे टीव्ही अंपायर्स. नीरज राणावत सर.
चला आपण लगेच या थर्ड अंपायरची मागणी केली अंपायर्स ऑन फील्ड डिसिजन. परंतु इथे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. या बॉलवरती पडताळणी केली जाईल. पीटीसीची संपूर्ण टीम कार्यरत आहे. किती क्लिअरिटी आहे, किती दर्जा आहे चॅनलचा आणि एक नामांकित टेनिस क्रिकेट विश्वामधील चॅनल म्हणून पीटीसीची ओळख आहे. कॅमेरामॅनचं आम्ही कौतुक करू. परंतु डिसिजन इथे पेंडिंग राहिला. नीरजजी राणावत सर. चला डिसिजन पाहतायत अंपायर्स, टीव्ही अंपायर्स नीरज राणावत सर आणि त्यांच्या माध्यमातून हा निर्णय दिला जाईल. डिसिजन फार महत्वाचे असतात आणि त्याची पडताळणी करतायत सध्याच्या घडीला आमच्या टीव्ही अंपायर. नॉट आउट टीव्ही अंपायर्स डिसिजन. अगदी फार मोठा डिसिजन होता आणि स्क्रीनवरती बराच वेळ लागला हा निर्णय पाहण्यासाठी. योग्य ती पडताळणी केली आमच्या तिसऱ्या अंपायर्सनं आणि तुमच्यापर्यंत आम्ही निर्णय दिलाय नॉट आउट. त्यामुळे खेळाडू सुरक्षित आहे. लेग बायच्या साने एक सिंगल या ठिकाणी ऍड करूया आणि एका धावेने संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 55चा पाठलाग करतायत वडूनवगड टीमचे खेळाडू. दोन्ही भिवंडी परिसरातील संघात आज पहा रायगड ठाणे परिसरातील संघ खेळतात त्यामुळे प्रेक्षकांची किती गर्दी आहे. दुसरी मॅच सुरू आहे. रात्रीचे 12:26 झालेत. लॉफ केलाय बॉलला सरळच्या दिशेनं. लॉंग ऑफचा खेळाडू पोहोचलाय बॉल खाली. ओ तिथे चुकी केली. कॅच सोडल्या. चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. क्रिकेटचं सूत्र आहे पकडो कॅच जीतो मॅच आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही फिल्डिंगचा दर्जा हा ढासलूस देऊ नका. आणि इथे कॅच ड्रॉप केल्यानंतर धावा मिळतात 2. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खेळाडू बाद. धाव फलकावरती धावा आहेत वडूनवगड टीम 8 धावा. वडूनवगड टीमला मॅच मध्ये संघर्ष कमाली चालेल कारण अशाच पद्धतीने हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. रोमांचक सामना. तो एवढं नक्की म्हणेल वडूनवगड टीम हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं उनको भी आज करके दिखाना है तुझे क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मॅच कोण जिंकेल महत्वाच्या मॅच मध्ये कोण पकड निर्माण करेल. येणारे 24 बॉल आणि अद्याप 47 धावेची आवश्यकता. उमेश नाईक षटक क्रमांक 2 राईट आर्म ओव्हर द विकेट्स न गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. ओ जोरदार वेगवान बॉल तेज तर्रा स्टंप वरती जाऊन आदळलाय आणि तू क्लीन बोल्ड. विकेट क्रमांक 2 बॅट्समन होत आहेत क्लीन बोल्ड.
गावाचे डोंगराला आधी कोल्यांची नवलाई फक्त येते ग बाई काय तेच तर्रार बॉल आणि इथून दुसरा धक्का दिलाय तो म्हणजे वडूनवगड टीमला 8 वरती 2 धक्के दिलेत थोड्याशा अडचणी वाढवल्या सुरुवातीलाच घाम फोडलाय गुलाबी थंडीमध्ये वडूनवगड टीमला किती दमदार गोलंदाजी पाहायला मिळते भादवड टीमची मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा आणि या मॅच मध्ये प्रचंड मेहनत पाहायला मिळते भादवड टीमच्या गोलंदाजांकडून उमेश नाईककडे वेग प्रचंड आहे आणि त्याने पहिल्याच बॉलवरती ते उत्तर दिलंय तो मॅच संपली नाहीये संघर्ष करण्यासाठीच तर वडूनवगड टीमची ओळख आहे एकमेकांच्या विरोधात दोन्ही संघ अनेक वेळा खेळलेत पण तो आज पुन्हा एकदा गाठ पडले ठकाठका त्याचं निमित्त आहे बापूजी देव चषक 2025 आल्या आल्या लॉफ केला डिप मिड विकेटला फटका चांगला आहे खेळाडू देखील पोहोचले तेवढ्याच वेगानं रन्स मिळेल फक्त एक सिंगल एका धावेनं संघाची धावसंख्या 9 धावा पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे पहिल्या ओव्हर पॉवर प्ले मध्ये बोलबाला राहिला भादवड टीमच्या गोलंदाजांचा इथे सुरुवात देखील विकेट्सनं केली त्यामुळे अडचणी वाढवण्याचं काम करतायत गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये धावांची गरज राहील वडूनवगड टीम आणि जर 2-3 ओव्हर मध्ये रन्स बनल्या नाहीयेत तर शेवट मात्र कठीण बनेल त्यामुळे इथे देखील धावांची गरज आहे मोठे फटके पाहायला मिळतील का गोलंदाज तयार ओटर्न केला बॉलला मागे चाललाय बॉल चांगली फिल्डिंग चांगलं बॅकअप दिलं डायरेक्ट हिट काम बनेल ओ बाल बचावलेत प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितपणे आलेत खेळाडू आणि पंचांचा इशारा आलाय लेग बाईटचा आणखीन एक एक्स्ट्रा सिंगल थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीनुसार संघाला पुढे घेऊन चाललेत एक धावेला पुढे घेऊन जाताना पाहायला मिळालेत फलंदाज एकाच पार्टनरशिपची गरज आहे शॉर्ट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला या गोष्टी कराव्या लागतात डावाला पुढे न्यायचं कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही धावा चेस करण्यासाठी उतरलात आणि इथून पार्टनरशिपची गरज राहील विकेट्स राखाव्या लागतील फलंदाजांना सुरुवात थोडीशी खडतर जरूर राहिली परंतु तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती आलेल्या फलंदाजांना डावाला सावरायचं नेक्स्ट बॉल वेगवान बॉल तेज सर्रास स्टंपच्या मागून अपील बॅटची एज स्वतः खेळाडू निघालेत एकदा या खेळाडू वृत्तीसाठी टाळ्या उद्या पंचांच्या निर्णयाची वाट पाहिलीच नाहीये आणि स्वतः मैदानातून निघालाय खेळाडू आणि इथून बॅटच्या साहाय्यानं अगदी कॅच हातामध्ये उडालाय फलंदाज होत आहेत झेलबाद फार कमी खेळाडू असतात पंचांनी निर्णय देण्या अगोदरच बॅट्समन मैदानाच्या बाहेर परतला ही खेळाडू वृत्ती अगदी प्रेक्षकांना आवडली आणि ही खेळाडू वृत्ती आपण काही वर्ष अनेक वर्ष गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्या माध्यमातून देखील पाहिले त्यामुळे क्रिकेटला आपण जर धर्म मानतोय तर त्याचा आदर त्याच्यावरती त्याचा अगदी आदर करायला हवा आणि याच गोष्टी खेळाडूंना देखील केल्यात सन्मान दिला पंचांच्या निर्णयाला आणि स्वतः निघाले नवीन खेळाडू येतात 5व्या क्रमांकाचा बॅट्समन यतीश पाटील केतन पाटील आणि यतीश पाटील हे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत आणखीन एक चांगला बॉल दमदार कामगिरी भादवड टीमच्या गोलंदाजांचा चांगले गोलंदाजीचं प्रदर्शन सुरू आहे अडचणी वाढवल्या दुसऱ्या षटकामध्ये देखील ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ तो क्या मजा है जीने में अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में तशाच पद्धतीचा माहोल निर्माण केलाय 55 वाचवायचे आहेत परंतु गोलंदाजांची दादागिरी गोलंदाजांची भेदकता पाहायला मिळते आणखीन एक टर्न केला लेग कट करण्याचा प्रयत्न बाहेर वळवलाय बॉल लाजवाब गोलंदाजी फक्त 2 धावा खर्च केल्यात आणि या षटकामध्ये 2 विकेट्स अगदी प्राप्त केल्या गेल्यात आणि हे षटक राहिलंय ते म्हणजे उमेश नाईकच्या नावावरती 2 षटकांचा खेळ संपला गेलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर वडूनवगड टीमची धावसंख्या 3 खेळाडू बाद फक्त आणि फक्त 10 धावा
18 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 45 धावेची आवश्यकता. खडतर प्रवास सुरू आहे अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमचा. वडून नवगड टीम नवीन गोलंदाज हरेश येत आहेत. षटक क्रमांक 3. 18 मध्ये 45 काढायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये आता 15ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढल्या. केतन पाटील या टीमचा महत्वाचा खेळाडू आहे जो सलामीला आला होता. तो अद्याप खेळपट्टीवरती पाय रोवून उभा राहिला. त्याला ठाऊक आहे राहिलो मैदानाच्या आतमध्ये तर धावा बनू शकतात आणि याच षटकांमध्ये आता आक्रमण करावं लागेल कारण रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललाय. 15च्या सरासरीनं आता वाटचाल करायची. हारत जित ही लपण डावर आहे. जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. मागे काय घडलंय या गोष्टीचा विचार न करता आता येणाऱ्या पुढील बॉलवरती तुम्हाला दर्जा दाखवावा लागेल. तुमच्या बॅटिंगचा स्टँडर्ड बोलबाला इथे करावा लागणार आहे. फलंदाजांना देखील सॉफ्ट हँडने खेळलेत. खेळाडू दूर आहेत. लॉंग ऑफ वरून वेगाने पोहोचलेत. एक झाले कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न. डेंजर हिट कडे धावतायत खेळाडू. हो पुन्हा एकदा थ्रो चांगला होता परंतु कनेक्ट झाला नाही. बॉल पकडण्या अगोदरच विकेट किपरने हात लावले स्टंपला आणि रन्स मिळतील. इथे देखील 2. जिथे मोठे फटके येत नाही तिथे सिंगल डबल दुहेरी धावसंख्या देखील काढाव्या लागतील फलंदाजांना. दबाव तुम्हाला दूर करायचा. प्रत्येक ओव्हरमध्ये 15 बनवायचे आहेत. इथे आता समीकरण बदलले. येणारे 17 बॉल आणि 43 धावेची आवश्यकता. 17 चेंडू आणि 43 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज हरेश भालावकर हा गोलंदाज. ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. आणखीन एक बाहेर वळवलाय बॉल पण तो अंपायरचा इशारा येईल. इट्स अ वाईड बॉल. ऑफस्टमच्या अगदी बाहेर जाणारा चेंडू. मागील ओव्हरमध्ये देखील आपण अगदी लेगकट बॉल पाहिले उमेश नाईकच्या माध्यमातून ज्यानं फक्त 2च धावा खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी हाताळले. त्याच्याच गोलंदाजीनं प्रेशर वाढवल्या वडू नवगड टीम वरती. फुल टॉस बॉल मागे चाललाय. बॅटची एज. विकेट किपरनं चांगलं स्टॉप केलं बॉलला. रन्स मिळणार नाही. आणखीन एक डॉट बॉल. अशा परिस्थितीमध्ये जेवढे डॉट बॉल येतील वडू नवगड टीम तेवढा दबाव वाढेल आणि या गोष्टी आता टाळाव्या लागतील फलंदाजांना. सलामीला बॅट्समन आपण केतन पाटीलला पाहतोय. जरूर चांगला बॅट्समन आहे परंतु त्याच्या वाट्याला देखील स्ट्रगल वाढल्या. तो देखील संघर्ष करतोय. बराच वेळ झालाय. मोठे फटके आले नाहीयेत. लॉफ केलाय बॉलला. मोठ्या फटक्यांबद्दल चर्चा केली. ब्लॅक स्क्रीनच्या वरून उडवलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. इट्स अ मॅक्सिमम सिक्सर. परंतु सलामीला आलेला बॅट्समन हार मानायला तयार नाहीये. त्याला ठाऊक आहे या क्रीडांगणामध्ये धावा बनतात आणि इथून आक्रमण त्याने केलंय. षटकार लगावलाय. पहिला षटकार. आणखीन एक आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. परफेक्ट कनेक्शन नाहीये. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील तेवढ्याच वेगाने कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. रात्री धावांची चोरी केली असं म्हणूया आपण दोन्ही खेळाडूंनी. किती तालमेल चांगलं आहे. किती ऊर्जा. किती पॉझिटिव्ह अप्रोच पाहायला मिळतं. किती सकारात्मकता आहे दोन्ही खेळाडूंमध्ये आणि या गोष्टी असायलाच हव्यात. चांगलं तालमेल. जिथे एक मिळणार होती तिथे दुहेरीला कन्वर्ट केलं. दबाव टाकलाय गोलंदाजांवरती. पण मागील 2 ओव्हरमध्ये फक्त 10 होते आणि ते आता समीकरण पाहू शकता तुम्ही. धाव फलकावरती धावा झाल्यात. 21 रन्स. लॉस ऑफ द 3 विकेट्स. वडू नवगड टीम 21 वरती 3 खेळाडू बाद. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा ऑन साइडला उडवलाय. इलेव्हेशन कितपत राहील. ओ यस बॉल जाईल सीमा पार. खणखणीत षटकार. तेरा बॉल मॅच जिंकण्यासाठी 28 आवश्यकता. 2 षटकारांना सामना किती जवळ आणल्या. 13 मध्ये 28 राहिल्यात. आता गोलंदाजांना वापसी करावी लागेल. इथे दबाव निर्माण करण्यासाठी डॉट बॉल गरजेचे आहेत. कौतुक करूया आपण केतन पाटीलच्या बॅटिंगचं. 2 षटकार लगावले. सुरुवात थोडीशी खडतर होती आणि तदनंतर या खेळाडूंना वन टीम ब्रॉज इन ट्रबल द वन मॅन स्टॅन लाईक अ सुपरमॅन. या टीमचा सुपर खेळाडू आहे आणि सुपर डुपर कामगिरी तो सध्याच्या घडीला हाताळतोय. ओ बॅकफुटला गेला. गॅप शोधलाय. स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. गवताला झंझीने आणत बॉल चाललाय दन 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 करत. सीमा पार. 4 रन.
शमशान सीकर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है. वन मॅन आर्मी अगदी एकटा लढतोय क्रीडांगणामध्ये आणि ते गरजेचं देखील होतं. या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, त्याच्याकडून नेहमीच अपेक्षा राहिल्यात वडूनवगड टीमला. आज ठाणेवरून दूरवरचा प्रवास, भिवंडी परिसरातून दूरवरचा प्रवास करत आम्ही या क्रीडांगणामध्ये का पोहोचलोय याचं उत्तर दिलंय फलंदाजांना. येणारे 12 बॉल आणि 12च्या सरासरीनं 24ची वाटचाल करावी लागेल. पुन्हा एकदा उमेश नाईक, ज्या गोलंदाजानं फक्त 2 धावा दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्या तो उमेश नाईक आलाय. 12 मध्ये 24ची आवश्यकता. मॅच संपली नाहीये अद्याप ही बडबल टीम. इथून 1-2 डॉट बॉल विकेट्स फार महत्वाच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील कारण समीकरण आता बदललंय. 12 बॉल 24ची आवश्यकता. मग अशा 18 मध्ये आपण पाहिलं 45 धावा टार्गेट. मागील ओव्हरमध्ये प्रचंड धावा खर्च झाल्या त्यामुळे आता सामना थोडासा सोपा झाला तो म्हणजे वडूनवगड टीमला. प्रेक्षकांची गर्दी तुम्ही वाढतानाच पाहू शकता कारण आज ठाणे, भिवंडी, अगदी मुंबईचे खेळाडू त्यामुळे प्रेक्षकांनी गर्दी केली या स्पर्धेमध्ये. येणारे 12 बॉल 24ची आवश्यकता. वेगवान फुलटॉस बॉल, प्रचंड वेग या बॉलवरती. पंचांचा इशारा, लेग बाईटचा. रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने एक सिंगल धाव फलकावरती ऍड केली जाईल. समीकरण येणारे 11 बॉल आणि अद्याप 23 धावेची आवश्यकता. 4 भव्य दिव्य चमचमणाऱ्या ट्रॉफ्या तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये हिरोची ही दमदार बाईक. कोण बसेल आज या हिरोच्या बाईक वरती, कुठला खेळाडू असेल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. 3 रात्रीमध्ये उत्तमरित्या स्पर्धा पार पडली आणि आज एक संघ आपल्याला मिळणार आहे सुपर 4 साठी. टॅप केलं बॉलला, टॅपिंग क्रिकेट. खेळाडू दूर होतं डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचला. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि इथून चांगला कॉल केला. शेवटच्या क्षणाला वापस धाडलं खेळाडूला. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. समीकरण आता येणारे 10 बॉल 22ची आवश्यकता. सामना तेवढा देखील सोपा नाहीये. वडूनवगड टीमला मागील ओव्हरमध्ये जरूर 21 आल्यात परंतु या टीमकडे गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे वापसी देखील करण्यासाठी माहीर आहेत गोलंदाज. याच गोलंदाजानं दुसरं षटक बनवलं आणि ते नाव होतं उमेश नाईक. तेच तर्रार रफ्तार से गिरफ्तार करणारा उमेश नाईक तुम्ही पाहू शकाल. प्रचंड वेग आहे आणि वेगापेक्षा लाईन लेंथ मध्ये देखील तो तेवढाच माहीर आहे असं आपण म्हणूया. नियंत्रण साधलंय त्यानं गोलंदाजीमध्ये. दबाव वाढवलाय. 10 बॉल 22ची आवश्यकता. कमी गतीने टाकलाय, टर्न केला बॉलला. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. अतिरिक्त बाहेर निघाला आणि व्हाईटच्या साने एक्स्ट्रा सिंगल. अकाउंट मध्ये धावा कमी आहेत आणि त्यामुळे जास्त तुम्हाला खर्च करून चालणार नाहीत. एक्स्ट्रा धाव संख्येचा सिलसिला थांबवावा लागेल कारण अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉल, विकेट्स ज्याबद्दल आपण वारंवार चर्चा करतो. एकाच पार्टनरशिपची गरज होती 3 खेळाडू बाद झाल्यानंतर. तदनंतर मिडलच्या विकेटसाठी मिडल ऑर्डर मध्ये एक चांगली पार्टनरशिप हे पाहायला मिळतं या दोन्ही खेळाडूंमध्ये. विशेष कौतुक करू आपण केतन पाटीलचं. दर्जेदार बॅटिंग त्यानं दाखवले. स्विंग केला बॉलला, टर्न केला, पडल्यानंतर फिंगर रोल. चांगला हाय बॉटम ऍक्शन आहे गोलंदाजाचा. रिदम देखील तेवढा चांगल्या उंच तगडा असा गोलंदाज. पडल्यानंतर बॉलला तो बाहेर वळवतोय, कधी आतमध्ये वळण घेतो त्यामुळे बॅट्समनला अचंबित केलंय. थोडंसं शांत ठेवलंय फलंदाजांना. 3ऱ्या ओव्हरमध्ये बोलबाला फलंदाजीचा राहिला परंतु 4थ्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी. स्ट्राईकला असणारे बॅट्समन 4 बॉल खेळलेत. यतीश पाटील. आणखीन एक यॉर्कर बॉल, मागे खराब फिल्डिंग. बॉल निघालाय लॉंग स्टॉप सीमा पार. लेग बाईटचा नशिबाचा संघर्षमय चौकार. फिल्डिंग मगाशी देखील आपण फिल्डिंग बद्दल चर्चा केली. फिल्डिंगचा दर्जा, फिल्डिंगचा स्टँडर्ड पाहायला मिळाला नाहीये त्यामुळे आता समीकरण शेवटचे 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 17ची आवश्यकता. 8-17 लाऊडली पुन्हा एकदा अपील. अगदी 3 स्टंपच्या समोर गोलंदाजी करतायत गोलंदाज परंतु थोडेसे शफल झाले आणि तदनंतर पंचांचा इशारा आला लेग बाईटचा. रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने एक समीकरण शेवटचे 7 बॉल आणि 16 धावेची आवश्यकता. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. 6 बॉल डॉट खेळलाय यतीश पाटील. खराब परफॉर्मन्स त्याच्याकडून या अपेक्षा नव्हत्या. मिडल ऑर्डर मधून नेहमीच तो विस्फोटक खेळतो परंतु आज ते घडलंय. 6 चेंडू डॉट खेळल्या. 7 बॉल 16ची आवश्यकता. आणखीन एक कमी गतीनं बॉल थोडासा कमी गतीने रिलीज केलाय. बॉल येईल डॉट आणि आता समीकरण बदललं गेलंय. शेवटचे 6 बॉल
आणि मॅच जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावून घ्या. मॅच अगदी चांगल्या स्थितीमध्ये आम्ही समजू शकतो, परंतु प्रचंड वेळ वाढलाय. जवळजवळ 12:45 रात्रीचे 1:45 होत आहेत आणि दुसरी मॅच फक्त सुरू आहे. टोटल आज 10 मॅचेस पूर्ण करायचे, याच्यानंतर 8 सामने राहिलेत. पण या गोष्टीकडे लक्ष ठेवा, खेळाडूंना आम्ही विनंती करतोय, आणि आम्हाला ही स्पर्धा अगदी वेळेवरती पूर्ण करायची होती, कारण सुरुवातीला खेळाडू पोहोचले नव्हते. सुरुवातीचे संघ उशिराने आले, त्यामुळे मॅचला टाइम लागला. पण तो चला, आता जो काही वेळ मिळाला त्यामुळे मॅच ही आपल्याला वेळेवरती पूर्ण करायची. उमेश नाईकनं 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांमध्ये 3 खेळाडू बाद केले, 2 खेळाडू बाद केले आणि फक्त 3च धावा खर्च केला. लाजवाब गोलंदाजी उमेश नाईक. लेग बायच्या एक्स्ट्रा रन त्याच्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु आता समीकरण शेवटचे 6 बॉल 16ची आवश्यकता. भूषण मात्रे आले बॉलिंग ट्रॅक वरती. मागे चाललाय बॉल, एकच धाव. दुसऱ्या धाव्यासाठी इंटरेस्टिंग नाहीये केतन, कारण त्यानं धावा मधल्या ओव्हरमध्ये काढल्या, त्याला स्ट्राईक हवे. समीकरण शेवटचे 5 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 15 धावेची आवश्यकता. 15 धावेचं समीकरण, 55ची आवश्यकता होती आणि सामना पहा किती कठीण बनवलाय. अगदी 7 डॉट बॉल, 6 बॉल डॉट खेळलाय बॅट्समन. आपण यतीश पाटीलला पाहताय आणि 7व्या बॉलवरती एक सिंगल काढली. मिस टायमिंग, दबाव वाढला होता. कॉटन बॉलची संधी आहे, गोलंदाजाने पकडलाय कॅच, फलंदाज बाद. सूचना प्रत्येक खेळाडू लक्षात असू द्या. सुरुवातीच्या 3 मॅचेस मध्येच तुम्हाला तुमच्या धावा या पकडल्या जातील सिरीजसाठी. सेमीफायनल फायनलच्या धावा नसणार आहेत. समीकरण बदलले, येणारे 4 चेंडू आणि तब्बल 15 राहिल्यात. बादल पाटील आलेत नवीन फलंदाज, त्याचं कारण आहे मागील बॉलवरती केतन बाद झाला. 4 मध्ये 15. ओ लॉफ केला बॉलला, ऑन साइडला उडवला, लॉंग ऑनला फिल्डर आले, डाऊन दी बॉल, टिपला जाईल कॅच. आणखीन एक खेळाडू झेल बाद. समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे. तब्बल 15 धावेची आवश्यकता. मॅच मध्ये पाहायला गेला तर वर्चस्व स्थापित केलं. भदवड टीमनं लाजवाब परफॉर्मन्स दिला, गोलंदाजांनी देखील. इथे आणखीन एक डॉट बॉल आणि आता या मॅच मध्ये औपचारिकता शेवटचे 2 बॉल आणि या मॅच जिंकण्यासाठी तब्बल 15 धावेची आवश्यकता. सुरुवातीला असं वाटलं की सहजरित्या वडून नवघर संघ सामना जिंकेल, परंतु इथे अडचणी वाढवल्या. दुसऱ्या षटकामध्ये आलेला उमेश नाईक पुन्हा एकदा आला. 4थ्या षटकामध्ये त्यानं धावा खर्च केला. फक्त 2 ओव्हरमध्ये 3 धावा आणि 2 खेळाडू बाद केलेत. आणि आता समीकरण शेवटचे 2 बॉल आणि 15 धावा त्या अशक्य आहेत. प्रयत्न करतायत खेळाडू, परंतु इथे देखील डॉट बॉल. मॅच मध्ये औपचारिकता, फक्त मॅचची फॉर्मॅलिटी आपण पूर्ण करतोय. शेवटचा 1 बॉल आणि 15 धावेची आवश्यकता. चला पुढची मॅच लगेच रेडी राहा दोन्ही संघ. मंचावरती तुम्ही प्रतीकजी मस्कर, विशालजी पाटील यांना देखील पाहू शकाल. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि इथून हा सामना जिंकलाय बदवड टीमनं, मनपूर्वक अभिनंदन.
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत, परंतु आम्ही मान्यवरांना विनंती करतो प्रतीकजी म्हस्कर आणि तदनंतर विशालजी यांना विनंती असेल की आपल्या शुभस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देतो. फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 खेळाडू बाद करणारा उमेश नाईक ठरलाय मॅन ऑफ द मॅच. या उमेश मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीनं आपण उमेशचा सन्मान करूया.